आणि माझा 3रा नंबर बसल्यानंतर या ठिकाणी इचलकरंजी शहरात आल्यावर बऱ्याच लोकांनी माझं कौतुक केलं, नॅशनलचा पैलवान झाला असं करून. त्या लोकांनी परत अण्णांच्याकडे घेऊन गेलं. अण्णा कुंभारांचं काय म्हणणं की इथं दिसानं गोरा गोमला दिसत आहे, मी याचा खेळ बघितला नाही, मी राजकारणी माणूस आहे, मी तुमचं ऐकून काय करणार नाही, मी याची कुस्ती बघतो आणि ह्याच्या कुस्ती बघूनच मी तुम्हाला काय निर्णय देतो. नंतर प्रकाश खंजेरे साहेबांनी मैदान न्यायचं नियोजन केलं आणि याच मैदानामध्ये पूर्ण मैदान भरलेलं होतं. बाला रफिक म्हणून शाहूपुरी तालुक्याचा पैलवान होता, त्या पैलवानावर माझी 2 नंबर इथे कुस्ती होती आणि त्या कुस्तीमध्ये कुस्ती एवढी चांगली झाली, कुस्तीचा निकाल बघूनच कैलासाशी रत्नापण्णा कुंभार सरळ त्यांनी मैदानात आली आणि माझ्याजवळ येऊन मला मिठी मारून म्हणजे तू एवढा चांगला खेळतो म्हणजे असं माझ्या त्यांनी कौतुक केलं. त्या माईकवर त्यांनी पुकारून टाकले की आज कसं होईल, ह्या पैलवानाला ह्या पोराला मी पंचगंगा कारखान्याकडून दत्तक घेतोय. त्याच्यानंतर मला मागून बघायला लागलं नाही, कारण अण्णांचं जे काय मला मानधन मिळत होते त्याच्यामुळं मी नंतर 9 राष्ट्रीय स्पर्धा खेळलो.